आपल्या गावची यात्रा आणि आपण जायचं हे तर शक्यच नाही. आज आम्ही गेलो आमच्या रामलिंगची यात्रेत शिर्डी येथे आणि मला खूप एन्जॉय केला. मी यात्रेत जायचं आणि कशात बसायचं नाही असं होऊच शकत नाही. मी फक्त रेल्वेत बसले आणि मला खूप चक्कर आली. संदीप संदीप हाय करा त्याला विचारा त्यांना नाही आवडत काहीतरी घ्या त्यांना चला. काय क्लॅरिटी राव मोबाईलची एक नंबर. नमस्कार, मी शीतल भोसले आणि माझ्या शीतल भोसले चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी एकमेव अशी व्यक्ती असेल की जिला पाण्यामध्ये बसण्यात अजिबात रस नाही आहे. मला फक्त पाणी बघायला आवडतात आणि खायला प्यायला आणि फिरायला आवडतं, इतकंच माझं असतं. आणि फक्त मी आज रेल्वेत बसले, ते लहान मुलं असल्यामुळं त्यांच्या जोडीला मी जाऊन बसले, पण मला खूप भीती वाटते. थांबली वाटतं ती. चलो कॉटन कॅन्डी. हर्षू दाखव. पोरांना नवीन गोष्टी शिकाव्यात, पोरांनी नवीन गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवावा हे प्रत्येकाला आवडतं. पण माझे पोरं असे का आज फुग्यांवर नेम लावलंय, उद्या आमच्यावर नेम लावा. म्हणजे माझ्या बारक्या पोराला पाहून मला असं वाटतं कधी कधी की मी एका गुंड्याला जन्म घातला आहे, कारण तो सगळ्यात जास्त डेंजर आहे. तो कोणालाच ऐकत नाही. नाही घेतली बाळा कॉटन कॅन्डी. आपण घेऊ ना, चल ना. काढते का? आता आजीने खर्ची दिलेली तर ती वाया कशी जाऊ द्यायची, म्हणून आम्ही यात्रेमध्ये थेट पोरांना जे आवडतं ते घ्यायलाच आलेलो होतो. कारण पाळणे बिळणे खेळण्यात काही कोणाला इंटरेस्ट नसतो, फक्त आम्हाला खेळणी घ्यायची असते जी फक्त 2 दिवस टिकन. 2 दिवसात त्याचा पूर्ण सत्यानाश झाला पाहिजे.
गर्दी इथं. लाडू घ्यायचे, लाडू 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 घे. बाईक दे त्याला, दे. हर्षू नको नको, त्याचं पार वाट लावली तुम्ही. दादाची पाठी माग बाई किती छोटे छोटे पिल्ले.